बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे एका शेतकरी दाम्पत्यावर संशयित विषबाधेचे दुर्दैवी संकट ओढवले आहे। मटणाचे जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याने पत्नीचा मृत्यू झाला असून पतीची प्रकृती गंभीर आहे। मृत्यूचे नेमके कारण प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। आखतवाडे गावाजवळील शेतात वास्तव्यास असलेले अल्पभूधारक शेतकरी शांताराम नानाजी ह्याळीज वय 78 वर्ष आणि त्यांची पत्नी द्वारकाबाई शांताराम ह्याळीज वय 68 वर्ष यांनी शनिवारी दिनांक 27 जून रोजी दिवसभर शेतीची कामे केल्यानंतर कुटुंबियांसोबत मटणाचे जेवण केले। त्यानंतर त्यांनी दही खाल्ले असल्याची नोंद पोलीस पंचनाम्यात करण्यात आली आहे। जेवणानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती अचानक बिघडली। त्यांचा मुलगा आधार ह्याळीज यांनी तातडीने दोघांनाही नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारादरम्यान द्वारकाबाई ह्याळीज यांची प्रकृती अधिक खालावल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। दरम्यान शांताराम ह्याळीज यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ते मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती मिळाली आहे। द्वारकाबाई ह्याळीज यांचे शवविच्छेदन नामपूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले। त्यानंतर दुपारी आखतवाडे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नेमकी विषबाधा कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। आवश्यक नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे।